तर 12वीच्या रिझल्टमध्ये कणकवली तालुक्यात जी फर्स्ट पहिला नंबर जो तिने मिळवला आहे तिच्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. तर तुझी जी जर्नी होती ही जर्नीची सुरुवात तू कशी केलेलीस, म्हणजे कशा प्रकारे? माझं नाव श्रावणी राजेंद्र मराठे, मी कणकवलीतच राहते आणि मला 12thला 87.67% पडले, 98.71 पर्सेंटाईल आणि ऑल इंडिया रँक 914 ऑल इंडिया रँक. नमस्कार विद्यार्थी. तर नुकताच 12वीचा रिझल्ट लागला, एंट्रन्स एक्झामचे सुद्धा रिझल्ट लागले. तर 12वीच्या रिझल्टमध्ये कणकवली तालुक्यात जी फर्स्ट पहिला नंबर जो तिने मिळवला आहे तिच्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. सो तिच्याबरोबर थोडं तिचं आधी इंट्रोडक्शन करून घेऊया. तुझं इंट्रोडक्शन दे. माझं नाव श्रावणी राजेंद्र मराठे, मी कणकवलीतच राहते आणि मला 12thला 87.67% पडले. आणि तू कोणती एंट्रन्स एक्झाम दिलेली, कशासाठी प्रिपेअर करतेस? मी आर्किटेक्चरसाठी प्रिपेअर करते आणि मी JEE मेन्स पेपर 2 दिली आणि नाटासुद्धा दिली. ओके. JEE मेन्सचा रिझल्ट काय आहे तुझा? 98.71 पर्सेंटाईल आणि ऑल इंडिया रँक 914 ऑल इंडिया रँक. ओके. आणि नाटाचा स्कोर? नाटाचा स्कोर 120 आउट ऑफ 200. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल तुला कॉंग्रॅच्युलेशन, कारण JEE मेन्समध्ये पण तुझा एवढा ऑल इंडिया रँक खूपच मस्त आला आहे आणि कणकवली तालुक्यात तू पहिल्यांदाच पहिली अचिव्हमेंट मिळवलेलीस, पहिला रँक मिळवला. तर तुझी जी जर्नी होती ही जर्नीची सुरुवात तू कशी केलेलीस, म्हणजे कशा प्रकारे? मी 11thमध्ये PCM होतं माझं आणि 12thमध्ये मी पहिल्या सुरुवातीचे काही महिने नव्हते, मी नाटाचा स्क्रॅच कोर्स केला आणि त्याच्यानंतर जून-जुलैपासून मी माझा बोर्डचा प्रेप सुरू केला. ओके. मग बोर्डचा अभ्यास करताना तू कशा प्रकारे सुरुवात केलेलीस? मी मी टेक्स्टबुकच रेफर करत होते. JEE मेन्ससाठी आणि तेवढं फक्त मॅथ्स असतं, केमिस्ट्री आणि फिजिक्स नसतं, त्यामुळे मी NCERT किंवा त्याचे क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करत नव्हते आणि नाटासाठी काही नसल्यामुळे मी फक्त टेक्स्टबुकवरच अवलंबून होते तशी. ओके. मग जो स्टेट बोर्डचा स्कोर आहे फिजिक्सचा पेपर टफ आलेला, टफ म्हणण्यापेक्षा फिरलेला थोडा, तरी पण त्यामध्ये तू 85 स्कोर केला आहेस. तर ते कशा प्रकारे स्ट्रॅटेजी फॉलो केलेलीस? मी एकतर पहिलं मी एकाच सोर्सवर डिपेंडंट होते. मी यूट्यूबला सुद्धा जरी लेक्चर्स बघितले तरी मी एकाच टीचरचे फॉलो करत होते, त्यामुळे त्या जे काही सांगतायत आणि मी ऑडिटरी लर्नर असल्यामुळे मी सांगितलेलं ऐकून लक्षात ठेवायचं. ओके. सो असोसिएटिव्ह मेमरी असल्यामुळे ते असं मी रिलेट करत गेले का मी ह्या महिन्यात हे केलेलं, त्यामुळे ते मला तेव्हा क्लिक झालं पेपर लिहिताना. ओके. बाकी थिअरीसाठी मी ऑडिटरी लर्नर असल्यामुळेच मी माझाच आवाज माझ्या फोन रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करत होते आणि हेडफोन्स घालून गाणी ऐकतात तसं ते ऐकत होते. ओके. सो त्यामुळे माझी थिअरी झाली चांगली आणि फिजिक्स पेपरमध्ये जरा न्यूमेरिकल्सचा पोर्शन जरा फिरलेला असं सगळेजण म्हणत होते, पण मी माझी थिअरी तशी स्ट्रॉंग झाल्यामुळे मी थिअरीचे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले. ओके. आणि सेक्शन Cमध्ये माझा त्यांनी स्कोर जास्त चांगला झाला. हो, गुड. आणि केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन्स कशा पार्ट करते? मोस्टली मुलांना तो प्रॉब्लेम येतो केमिकल रिॲक्शनचा. मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री वर्षभरच करत होते आधीपासूनच, पण शेवटच्या महिन्यात काय झालं, आधी केलेलं मी इतकं मला आठवत नव्हतं. सो मी फक्त ऑर्गॅनिकचे 4 चॅप्टर्स असतात, त्याच्यासाठी मी NCERTचे व्हिडिओज बघत होते. त्यामुळे काय झालं, काही रिॲक्शन्स असतात त्या स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये ना काही नसतात. सो त्यामुळे काय व्हायचं, NCERT व्हिडिओज रेफर केल्यामुळे एक कम्प्लीट सर्कल मिळालं. सो त्या रिॲक्शन्स नसल्या तरी पण त्यांचा हेल्प मला ह्याच्यात झाला. ओके. आणि मी ऑर्गॅनिक असं रेसिपीज सारखं लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे ह्या वन प्रोडक्ट A मध्ये प्रोडक्ट B घातला, रिॲक्टंट B घातला तर काय मिळणार असं. सो ते मी असोसिएट केलेलं काही गोष्टींसाठी आणि मी मोठ्या पेपरवर असं लिहून आणि बोलूनच केलं. ओके. म्हणजे जास्त प्रॅक्टिस नाही केली, पण ठळक अक्षरात लिहित होते, बारीक बारीक नोटबुकवर लिहित नव्हते. ओके. त्यामध्ये मेमरीज करायला बरं पडायचं. मेमराईज करायला बरं पडलं. मॅथ्सचा स्टडी तू स्पेशली कसा केलास? मॅथ्स तर मी एवढा मॅथ्स माझा फेवरेट सब्जेक्ट असं नाही म्हणता येणार. क्लासमध्ये जे सर घेत होते तेच मी केलं, पण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन्सचे मी टेक्स्टबुक एक्सरसाइजेस केली. कारण माझ्या आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये मॅथ्स एवढं मी फोकस करत नव्हते. म्हणजे आधी नाटा फक्त देणार होते, JEE मेन्सचं काय माझं ठरलं नव्हतं. सो मी त्या दृष्टीने मॅथ्सचा अभ्यास केला नाही, फक्त स्टेट बोर्डसाठी करत होते. ओके.
जेव्हा तू नाटा किंवा JEE मेन्स जेव्हा ट्राय करत होती त्यासाठी तू कुठचं स्टडी मटेरियल वापरलंस? मी स्टडी मटेरियल म्हणजे मी ज्यांच्याकडे क्रॅश कोर्स केला हां. त्यांनी ते ड्रॉइंगचे क्वेश्चन्स वगैरे सेल्फ प्रेप करून द्यायच्या त्या आम्हाला. ओके. हां. त्यामुळे कुठलं असं टेक्स्टबुक बेस्ड किंवा बुक बेस्ड काही नव्हतं. ॲप्टिट्यूड म्हटलं तर ते जरा बुक्समधून वगैरे प्रिवियस इयर क्वेश्चन्स वगैरे ते केले. केलं. ओके. पण ड्रॉइंगचा पूर्ण पोर्शन त्यांनी आम्हाला त्यांच्या स्वतःच्या एक्सपिरियन्समधनंच शिकवलेला होता. ओके. आणि नाटासाठी म्हणजे तू कुठचा क्लास स्पेशली लावलेला ड्रॉइंगसाठी वगैरे? ड्रॉइंगसाठी मी पहिलं आधी मी 11th असताना फाईन आर्ट्ससाठीच प्रेप करत होते. ओके. त्यामुळे ड्रॉइंगच्या स्किल्स म्हटलं तर माझ्या तिकडून डेव्हलप झाल्या. हां. पण फक्त नाटाला फाईन आर्टसारखं ड्रॉइंग स्किल्स येऊन उपयोग नसतं. त्याला डिझाईन थिंकिंग पण लागतं. ओके. सो त्याच्यासाठी जर प्रेप करायचं असेल इम्प्रूव्ह डिझाईन स्किल्स तर आपण ऑब्झर्वेशनच करू शकतो. म्हणजे आता एका रूममध्ये समजा मी बसले हां. तर तिथले डायमेन्शन्स काय आहेत किंवा मला जे इथून त्या पॉईंटवर बसून मला काय काय दिसतंय. हां. मी काय करायचे गप्प राहायचे आणि फक्त बघायचे. सो हां. त्यातनं ते डिझाईन थिंकिंग इम्प्रूव्ह होतं. ओके. आणि बाकी म्हणाल तर माझ्या ड्रॉइंग टीचर्सचे काही इनपुट्स हां. त्यांनी दिलं आहे किंवा मोठ्या मोठ्या आर्टिस्टची बुक्स वगैरे मी रेफर करत होते ओके. टेक्निकल ड्रॉइंगसाठी. ओके. आता अपार्ट फ्रॉम PCM ग्रुप CS1 CS2 हे 2 सब्जेक्ट होते आणि इंग्लिश, त्यासाठी तू कसं प्रिपेअर केलं? इंग्लिशचा पेपर पण तुला खूपच सोपा गेला. हां. इंग्लिश मी आधीपासून माझं इंग्लिश मिडियमच होतं. सो हां. मला लँग्वेजसाठी काही प्रॉब्लेम आला नाही. पण पेपर सॉल्व करताना मी काय केलं, मी सुरुवातीपासूनच फुल काय ती कंप्लीट जी माझी स्पीड होती हां. ती कॉन्स्टंट ठेवली. म्हणजे आधी रेंगाळत लिहिलं आणि नंतर फास्ट रायटिंग स्किल्सला मग तो खूप गोंधळ होतो. ओके. हां. सो ते नंतर फास्ट करण्यापेक्षा मी आधीच सगळं सॉल्व करून घेतलं. जे काही लहान मोठे क्वेश्चन्स असतात. हां. आणि मी काय करत होते दिसलं समजा पेपरात आणि मला ते येत नाही हां. आहे तर मी ते स्किप करून दुसऱ्या क्वेश्चनवर जात होते. ओके. आणि ओके. तिकडे जागा पेपरमध्ये जागा सोडली तर कोण काय बोलत नाही म्हणून त्याचा मला फायदा झाला. हां. पण मी तसं केलं. ओके. आणि CS1 CS2? CS1 CS2साठी खरं तर मी वर्षभर प्रोग्रॅमिंग काहीच केलं नव्हतं. ते कोडिंग वगैरेची जी 10-20 मार्क्स असतात आउट ऑफ 200 हां. ते माझे शुअर नव्हते. त्यामुळे मी जास्त पोर्शन थिअरीचाच अटेम्प्ट केला CS मध्ये सुद्धा. हां. आणि काही गोष्टी बेसिक टर्म्स मला माहिती होते ते मी जे मला माहिती आहे हां. तेच मी लास्ट मिनिटला क्लिअर केलं आणि एक्स्ट्रा काय शिकत बसले नाही. ओके. नाहीतर मग सगळं जंबल होऊन मग मीच बरोबर. कन्फ्यूज झाले तर पेपर लिहिता येणार नव्हता. ओके. म्हणून मी ते केलं जे येतं तेच तेच केलं. प्रिपेअर केलं. साधारण प्रिलिम्सचे किती पेपर तू दिलेले? मी 2 प्रिलिम्स दिल्या. ओके. त्याचा तुला काय फायदा झाला मेन एक्झामला? हो, म्हणजे फायदा. प्रेशर हँडल करायला किंवा स्ट्रेस हँडल करायला? प्रेशरसाठीच फायदा झाला. म्हणजे एवढं खूप प्रेशर घेऊन एक एक्झाम दिली हां. तर नेक्स्ट एक्झामला तसं काही प्रेशर फीलच होत नाही. हां. आणि 12th एक्झाम 10thमध्ये कसं झालं एवढं प्रेशर नव्हतं आणि सिलॅबस पण आटोक्यातला होता. त्यामुळे प्रेशर घेऊन मी कधी पेपर सॉल्व केले नव्हते. हां. पण प्रिलिम्सला जरा टेन्शन आलेलं कारण सिलॅबस पण खूप होता आणि काही प्रिपरेशन झाली नव्हती. हां. आणि प्रिलिम्स लवकर झाल्या त्यामुळे हां. आमचा सिलॅबस संपल्या झालेला. हां. आणि त्याच्यात ॲडिशन म्हणजे JEE मेन्सला जो काय त्यांचा आत घेण्याचा स्टुडंट्सना प्रोसेस असतो हां. तोच स्ट्रेसफुल जरा असतो. त्यामुळे हां. बोर्ड्सच्या आधी एक्झाम झाली JEE मेन्स. हां. त्यामुळे त्या प्रेशरमधनं स्ट्रेसमधून गेल्यामुळे हां. बोर्ड एक्झामला काहीच नाही वाटलं. ओके. ती हां. एकदम चिल गेली एक्झाम. ओके. गुड. आणि नाटा एक्झामला काही फेस केलंस का? नाटा एक्झामला काही नाही फेस केलं कारण ड्रॉइंग आवडीचाच विषय होतं आणि आवडीचाच विषय होता. हां. त्यामुळे ते केलं. पण हां. नाटाचा पण यंदा जरा पॅटर्न चेंज झाल्यामुळे हां. फर्स्ट अटेम्प्ट देताना मला काही माहिती नव्हतं का कसं असणार आहे. हां. पण नंतर दिला मग मी सेकंड अटेम्प्ट पण दिला. हां. त्याच्यात एवढं काय वाटलं नाही. ओके. आत्ता जी ज्युनियर्स आहेत तुझे 11thला आहेत आता 12thला आहेत त्यांना काय सजेशन देशील की त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे?
कंटाळा आला समजा अभ्यास करताना तर फोर्सफुली बसू नका, हां. उठा तिकडून, हां. जरा ब्रेक घ्या आणि हां. परत मग बसा. नाहीतर कंटाळा येऊन जर अभ्यास केला तर फोकस नाही होत. ओके. आणि माझ्यासारखंच काही जणांचा 1 तासभर किंवा अर्धा तास जास्तीत जास्त फोकस पिरियड असतो, हां. तेवढ्यातच करा. हां. पण दिवसभर केला तरी चालेल, पण मध्ये अर्धा तास ब्रेक टाकून करा. ओके. हां. जास्त कंटिन्युटी मिळते. ओके. तू कल्चर ॲक्टिव्हमध्ये पण होतीस, तुझं सिंगिंग पण चांगलं आहे. सो तू मध्ये मध्ये अभ्यासाच्या वेळी ते कसं हे केलं, म्हणजे तुझा स्क्रीनिंग टाईम जो आहे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाचा, तो किती वेळ असायचा 12वीच्या पिरियडमध्ये? तसा पण माझा जास्तच असायचा, म्हणजे नॉर्मल ऑन अन ॲव्हरेज 5 तास म्हणू शकतो. ओके. फोनवर आणि लॅपटॉपवर 2 तास वगैरे. हां. पण अपार्ट फ्रॉम स्टडीज. ओके. पण माझी एक ती हॅबिट होती का थिअरी वगैरे काय मदत करायची असेल, म्हणजे रट्टा वगैरे काय म्हणतात, हां. काही गोष्टी कराव्याच लागतात, फॉर्म्युले वगैरे. तर ते करण्यासाठी मी म्युझिक लावूनच बसायचे. सो माझा फोकस चांगला होतो जर मी काहीतरी ऐकत असेल तर. ओके. सो मी ते केलं. मी सायलेंट म्युझिक इन्स्ट्रुमेंटल वगैरे लावून बसत होते आणि तसं पाठांतर किंवा काही लर्न करायचं असेल तर ते करत होते. ओके. सध्याची 11-12ची जी मुलं आहेत ती थोडी असं पॅनिक फील करतात, केवढा सिलेबस कसा करत, तसं तुम्ही सुद्धा फील केलेलं का? हो, फील केलेलं. पॅनिक फील होतंच, कारण 1 ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सिलेबस तसा कंप्लीट होतो पूर्णपणे. आणि आपला स्टडी करून म्हणजे तो जानेवारीमध्येच होतो, काही केलं तरी. बरोबर. म्हणजे आधी जरी करून ठेवलं तर काही गोष्टी मेमराईज करायच्या असतात, त्या ॲट दी एंड मोमेंट विसरायलाच होतात. हो. सो ते लास्टपर्यंत करणं, थिअरी जर जमली तर लास्टमध्ये ठेवायची. आणि सॉल्विंगला जी स्किल्स लागतात ती आधीपासून केली तर त्याचा जरा फायदा होतो. नोट्स जे असायचे तू मोबाईलमधनं वाचायला प्रेफरन्स द्यायचे की ॲक्च्युअल प्रिंट काढून, की तुझ्या नोटबुकमधले? मी नोटबुकमध्ये आधी स्वतः एकदा वाचायचे. तसंच म्हटलं तसं मी रेकॉर्ड करत होते आणि ऐकत होते. मी वाचत तशी नव्हते, त्यामुळे फोन आणि बुक्सचा तसा काही फरक आलाच नाही मला. ओके. म्हणजे फोनमधनं वाचायचं तेवढं प्रश्नच नाही, कारण आता सध्याची जी मुलं आहेत ती मोबाईलला जास्त प्रेफरन्स देतात. मोबाईलमध्ये त्यांचे नोट्स असतात, मोबाईलमधूनच वाचतात. म्हणून म्हटलं मग त्यांचं ब्लँक व्हायचं प्रमाण जरा जास्त असतं. बरोबर. तर श्रावणीने खूपच चांगले मार्क्स मिळवले आणि तिलासुद्धा तिचे ड्रीम कॉलेज जे आहेत नाटाचे, आर्किटेक्चरचे जे ड्रीम कॉलेज आहे ते मिळू दे, आणि हीच आम्ही आशा बाळगतो. थँक्यू. तुला खूप खूप शुभेच्छा.